धनंजय मुंडेंनी अजूनही सातपुडा निवासस्थान रिकामं केलेलं नाही। मुंबईमध्ये घर नसल्यामुळे बंगला सोडला नसल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण आहे। माझ्यावर उपचार सुरू असल्यामुळे बंगला सोडला नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जवळपास 5-6 महिने होऊन गेले, मात्र तरीही धनंजय मुंडेंनी शासकीय निवासस्थान सोडलं नाही। मलबार हिल मध्ये वीर भवन नावाच्या बिल्डिंग मध्ये धनंजय मुंडेंचा 902 क्रमांकाचा फ्लॅट असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। वीर भवन या 22 मजली इमारतीत 9व्या मजल्यावर जवळपास 16 कोटीचा धनंजय मुंडेंचा फ्लॅट असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। धनंजय मुंडेंनी अद्याप शासकीय बंगला न सोडल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। दरम्यान शासकीय बंगला न सोडणाऱ्या धनंजय मुंडेंना हवा तर माझ्या घरी येऊन राहा अशी ऑफर करुणा मुंडे यांनी दिली आहे। हाँ, धनंजय मुंडे, तुला झूठ बोलण्याची गरज नाहीच आहे। तू जे माझा फ्लॅट आहे ते पण तूही घेऊन दिलेला आहे, जसे तू सांगताय माझा पण पैसा लागलेला आहे याच्यामध्ये, पण तुझा फ्लॅट आहे, तू या घरामध्ये राहा। आणि जरी तुला वाटेल तुला माझ्या सोबत नाही वाटेल तो मी सोडून जाते, मी कुठेतरी रेंटवरती राहते, तू या घरामध्ये येऊन राहा, पण सरकारी बंगला सोड। त्या तिकडे अंजली दमानिया आक्रमक झाल्या असून सरकारला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मी सगळ्या माध्यमांना विनंती करते की आज त्यांनी मलबार हिल इथे जाऊन वीर भवन नावाच्या बिल्डिंग मध्ये 902 नंबरचा फ्लॅट कोणाचा आहे याची चौकशी करावी आणि ते लोकांपुढे आणावं की ते सातपुडा बंगला 15 दिवसात खाली करायचा असतो। 5 महिने झाले खाली केला नाहीये। प्रत्येकाला 200 रुपये दंड लागतो स्क्वेअर फूटच्या प्रमाणे, तर तो त्यांचा दंड आता 46 लाख रुपये झालेला असताना बंगला सोडत नाहीयेत, दंड भरत नाहीयेत। सरकारचे जावई लागलेत का असा प्रश्न पडतोय मला। धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्याचा मुद्दा सुरू असतानाच तिथे मंत्री छगन भुजबळ यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे मुंडेंच्या शासकीय बंगल्यावरून हालचाली वाढल्याची चर्चा आहे।